शिर्डी विमानतळ परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढलाय। या परिसरामध्ये मादी बिबट्यानं 2 ते 3 पिल्लांना जन्म दिला असून त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून हा भाग निवडलाय। वाढती झाडं, झुडपं आणि संरक्षक भिंतीच्या उंचीची मर्यादा यामुळे बिबटे या भागात मुक्त संचार करतात। 4 दिवसापूर्वी प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील विद्यार्थी सचिन गव्हाणे हा शिर्डी विमानतळ रस्त्यावरून जात असताना त्याच्यावर मादी बिबट्यानं हल्ला केला। सुदैवानं तो या हल्ल्यातून बचावला, परंतु त्याला जखमा झाल्या आणि त्यामुळे प्रवाशाच्या सुरक्षेचा मुद्दा हा ऐरणीवर आला। 4 दिवसापूर्वी एका विद्यार्थ्यावर या परिसरामध्ये बिबट्यानं हल्ला सुद्धा केला होता। सुदैवानं तो विद्यार्थी बचावलेला आहे, मात्र सुरक्षेचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। रस्त्यावर मुक्तपणे असलेला बिबट्यांचा संचार हा या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। शिर्डी विमानतळाच्या परिसरामध्ये हा मादी बिबट्याचा वावर आहे, तर काही पिलांना सुद्धा या मादी बिबट्यानं जन्म दिलेला आहे। हा परिसर सुरक्षित वाटला म्हणून या मादी बिबट्यानं पिलांना जन्म दिला असावा। ही दृश्य आपण पाहतोय त्यात शिर्डी विमानतळाच्या परिसरातली रस्त्यावर असलेला मुक्त संचार हा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येतोय। अरे देवी निकलो, इसलिए तो ऊपर नहीं बैठे थे, वहाँ पे आज दिख नहीं रहे थे। उसके बच्चे जब तक वहाँ पहुँच नहीं जाएंगे ना तो वो निकलेगी नहीं। जाओ भाई जाओ। नहीं वो उसके बच्चे जब तक हाँ, जब तक पहुंचेंगे बच्चे वहाँ नहीं जाएंगे ना तब तक वो हमारे पास ही वो करेगी। रोलिंग सिखा रही।